नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय सुंदर असा भाग आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये आता आयल्यासमोर प्रेझेंटेशन करताच आता आयल्या खुश होते. आयल्या म्हणते की आता मला काहीच बोलायचं नाही. खरं तर मला तुमच्या स्टाफचं कौतुक करायचं, कारण ते मनापासून हे सगळं काम करतायत. आयल्या म्हणते की तुम्ही हे सगळं करताना मार्केटचा विचार करत नाही, तर एक कस्टमरचा विचार करतात, ग्राहकांचा विचार करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे अमृतधारा या प्रॉडक्टचा आता कस्टमर व्हायला आम्हाला फार आवडेल असे आता अहिल्या सांगते. तर ते ऐकताच तेजू खुश होते आणि त्यानंतर आता अहिल्या ही शर्वरीला जवळ बोलावते आणि तेजूसमोर आता अहिल्या बोलते की शर्वरीने म्हणजे या मुलीने या प्रॉडक्टबद्दल फक्त डिटेलमध्ये सांगितलं नाही, तर या प्रॉडक्टचा अगदी खोलवरपणे अभ्यास केला आहे आणि त्यासाठी प्रत्येक प्रश्नाचं प्रॅक्टिकल सोल्युशन तिच्याकडे होतं असं आता अहिल्या तेजूला बोलते. आकडेवारी नाही, तर त्यामध्ये तिचं लॉजिक होतं, तळमळ होती आणि तिची कष्ट करण्याची जिद्द आणि प्रॉडक्टबद्दलची तिची प्रयत्नाची ती पराकाष्ठा होती. आणि अहिल्या म्हणते की अशी माणसं कंपनीमध्ये असेट्स असतात. आणि आता ते ऐकता शर्वरी अहिल्याचे आभार मानते आणि म्हणते की थँक्यू मॅम, ही ती जागा नसावी. पण असे म्हणताच आता शर्वरी अहिल्याच्या पाया पडते. तर अहिल्या शर्वरीला आशीर्वाद देते आणि अहिल्या तिला आशीर्वाद देत म्हणते की मुली, तू खूप पुढे जाशील आणि कदाचित खूप मोठ्या पदावरही जाशील आणि कदाचित बिझनेस वुमन होऊनही तू पुढे येशील. आणि अहिल्या म्हणते की त्यावेळेस जर तुला काही गरज पडली तर मी नक्की तुझ्या पाठीशी उभा राहील. आणि त्यानंतर आता अहिल्या ही तेजस्विनी सोबत बाहेर जाताच इकडे आता शर्वरीकडे बघत जय म्हणतो की दॅट्स ऑल गुड. तर शर्वरीला आनंद होतो आणि थँक्यू सर असे म्हणतात जय पटकन आता बाहेर जातो. तर इकडे अहिल्या तेजस्विनीला म्हणते की तेजू, खरंच खूप छान टीम आहे आणि त्यातली त्यात ती मुलगी खरंच खूप पुढे जाणार आहे. आणि विषय बदलत आता तेजू म्हणते पेपर वर्क तर होईलच ना. तर हो, अहिल्या म्हणते पेपर वर्क होईल आणि तुमच्या हॉटेलचं एकदा उद्घाटन झालं की मग भेटही होईल. आणि अहिल्या तेथून निघून जाताच इकडे आता जय हा तेजूकडे बघतो. तर तेजू काही एक न बोलता तेथून निघून जाते आणि इकडे आता जय हा शर्वरीकडे बघतो आणि सुभाष हा नेहमीप्रमाणे आता कामावरून घरी येतो. तर असावरी आता सुभाषला पाणी देते. आता त्यानंतर शर्वरी नेहमीप्रमाणे कॉटवर बसून तिने तिच्या चेहऱ्यावरती 12 वाजल्याचे दाखवलेले असतात. सुभाषचे लक्ष जाते. सुभाष म्हणतो, काय गं शेरू, अगं चेहऱ्यावरती 12 का वाजलेत? आणि आता शर्वरी म्हणते, आज अहिल्या किर्लोस्कर कंपनीमध्ये आल्या होत्या. सुभाष म्हणतो, मग त्या काही बोलल्या का? शर्वरी म्हणते, नाही, त्या खूप मोठ्या बिझनेस वुमन आहे. तर आता सुभाष म्हणतो, मग काय झालं? आणि अचानक दोन्ही हात वर करत शर्वरी म्हणते की माझं प्रेझेंटेशन एकदम भन्नाट झालं आणि सगळ्यांची बोलती मी बंद केली आणि सगळेजण माझ्याकडे टकमका बघत होते आणि सगळ्यांनी माझं कौतुक केलं असे शर्वरी सगळ्यांना सांगते. आणि त्यानंतर शर्वरी हे पमाचे आभार मानते आणि म्हणते, आई थँक्यू, तुझ्यामुळेच मला ही आयडिया मिळाली आणि मी एकदम भेडूसारखं बोलले. आणि शर्वरी म्हणते, तुम्हाला माहिती का पप्पा सगळ्यात इम्प्रेस आणि खुश कोण झालं? तर शर्वरी म्हणते, माझा बॉस. आणि सुभाष म्हणतो, खरं? तर शर्वरी म्हणते, तुमच्या शेरूसाठी त्यालासुद्धा टाळ्या वाजवाव्या लागल्या. तर असावरी कौतुक करते. आणि त्यानंतर आता शर्वरी म्हणते, आम्हाला डीलसुद्धा मिळाली. ते ऐकताच आता पमा म्हणते, मग मागाशी मस्करी का केली? शेरू म्हणते, मस्करी केली ना, तुला फिल्म आवडते ना, त्यामुळे थोडा सस्पेन्स आणला. आणि इकडे आता जय आणि गौतम घरी येतात. तर आता इकडे तेजूने किचनमध्ये स्वतः स्वयंपाक करून डिनर टेबलवरती सगळा स्वयंपाक रेडी करून ठेवलेला असतो. आणि ते बघताच आता जय म्हणतो, आई हे तू काय करतेस आणि किचनमध्ये, आणि बाकीचा स्टाफ कुठे गेला? तर आता तेजू म्हणते, बाकीच्या स्टाफला मी सुट्टी दिली, कारण मला ना आज माझ्या मुलांच्या आवडीचं बनवायचं होतं. आणि जय म्हणतो की पण तू हे सगळं काय करतेस आणि का करतेस? तर तेजू म्हणते की मुलांच्या आवडीचं बनवायला काही कारण लागतंय का? जय म्हणतो, ते ठीक आहे, पण असं आम्ही केलं तरी काय आज? आणि इकडे आता तेजू म्हणते की गौतम आता स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला लागला आहे आणि तू तर खूप मोठा बिझनेस करतोय, मग आईला चांगलंच वाटेल ना. आणि तेजू म्हणते, आज तर कंपनीमध्ये त्या मुलीने ना खूप मोठं प्रेझेंटेशन देऊन आपल्याला डीलसुद्धा मिळालं आहे, मला आवडलं बरं का. आणि अहिल्या तर तिचं कौतुक करताना थकतच नव्हती अशी तेजू बोलते. जय म्हणतो, मला तर वाटत होते बहुतेक ती मुलगी डील क्रॅकच करून टाकील की काय.
आणि गौतम हसतच म्हणतो की त्या बहिणी ना स्मार्टच आहेत. तेजू हसतच म्हणते असणारच, उगाच तू त्या बहिणीच्या तिच्या प्रेमात पडलास का? आणि तेजू म्हणते तू जर तिच्यासाठी लपून छपून लग्न करायला निघाला होता आणि तिच्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होतास. आणि तेजू म्हणते की खरं तर शर्वरी ज्या मुलीचा ना आपल्याबरोबर 36चा आकडा आहे त्या मुलीला जयने कंपनीत ठेवलं आणि तेही मला न सांगता हे सगळं तुम्हाला माझ्यापासून लपून ठेवावं असं वाटलं का? आणि तेजू म्हणते की असं तिच्यामध्ये नक्कीच काहीतरी असेल म्हणूनच तुम्ही लपून ठेवलं ना. तर जय म्हणतो असं काहीच नाही आहे. आणि तेजूला धरत जय म्हणतो बस मी तुला सांगतो. आणि जय म्हणतो की अगं मी स्वतः तुला फाईल पाठवली होती आणि तू साईनसुद्धा केली. तर तेजू डोक्याला हात लावते आणि म्हणते अरे देवा माझ्या लक्षातच नाही आलं. आणि तेजू म्हणते की बरं जाऊ दे आता झालं ना आपलं काम, शेवटी डील फायनल झालं. तर लगेच जय म्हणतो की हो हो खरंच. तेव्हा आता तेजू म्हणते की मग काढून टाक. तर जय म्हणतो काढून टाक कुणाला? आणि तेजू म्हणते की कुणाला काय, त्या शर्वरीला कामावरून काढून टाक. तर जयला धक्का बसतो. जय म्हणतो की पण का? तर तेजू म्हणते की ती मुलगी ना अत्यंत आगाऊ आहे. आणि तेजू म्हणते नको बाबा तिला आपल्या कंपनीत कामाला ठेवू नकोस, तिच्यासारख्या 100 मुली मिळतील. आणि आता जयला धक्का बसतो. जय उठून आता बाजूला जाऊ लागताच तेजू म्हणते की अरे जय माझ्याशी किती उद्धटपणे बोलली होती ना ती तेव्हा, कामावरून काढून टाक तिला आणि चल चल आता ना आपल्या आवडीचा स्वयंपाक बनवला आहे. तेव्हा आता जय म्हणतो की पण का? तिच्यामुळे तर आपल्याला फायदाच झाला आहे ना आणि तिच्यामुळे आपल्याला प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर करायला सुद्धा चान्स मिळाला आहे. आणि जय म्हणतो तिचं कौतुक करायचं सोडून तू तिला असं काढून. तर लगेच तेजू म्हणते की कॉन्फरन्समध्ये झालं आहे ना तिचं कौतुक, अजून किती बाकी आहे? आणि लगेच आता विचार करत जय म्हणतो बाकीच्यांना काय सांगायचं? तेजू म्हणते की एवढं काय आहे त्याच्यात, एका प्रेझेंटेशनसाठी आपण तिला हायर केलं होतं बस एवढंच. तेजू म्हणते की तू तिला पगार देतोय ना आणि तुला कोणी ॲन्सरेबल नसायलाच पाहिजे. आणि लगेच आता जय म्हणतो पण तिला काय कारण द्यायचं आहे? तेजू म्हणते की जय अरे तिला कशाला रिझन द्यायचं आहे, कोण लागते ती? आणि ती अत्यंत आगाऊ मुलगी आहे, जर काही विचारलं तिने तर 2 महिन्याचा पगार देऊन टाक पण काढून टाक असे म्हणताच आता जय सोप्यावर बसतो आणि म्हणतो नाही नाही मी असं करू शकत नाही. आणि इकडे आता प्रेझेंटेशनमध्ये डील मिळाल्यामुळे आणि इकडे शर्वरी आसावरी सगळ्याजणी खुश झालेल्या असतात आणि सुभाष पमाला घेऊन सगळेजणी आता डान्स करतात. आणि त्यानंतर आता पमाला अनु केक आणायचं सांगून आता आपण पार्टी एन्जॉय करायची असं बोलता क्षणी सगळेजण पुन्हा आनंदाने उड्या मारतात. आणि इकडे आता तेजू म्हणते का? तर जय म्हणतो की माझ्याकडे तिला जॉबवरून काढून टाकण्याचं काही कारणच नाही आहे. आणि आता जय म्हणतो की आई तिच्यामुळे आपल्याला फायदा झाला तेव्हा मी असं काही करू शकत नाही. आणि जय म्हणतो ती कंपनीची असेट आहे, 2-3 वेळेस कंपनीचं नुकसान होता होता तिच्यामुळे वाचलंय. आणि आता ते ऐकताच आता तेजू म्हणते की ओके तू तिला कामावरून काढून टाकू शकत नाही पण आईचा अपमान झालेला तुला चालतो नाही का? आणि तेवढ्यात आता गौतम म्हणतो की आई माझं आणि आसावरीचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, एकमेकांशिवाय आम्ही राहू शकत नाही आणि मला माहिती आहे की तिच्या मम्मीचं आणि तुझं पटत नाही आहे आणि फॅमिली पण आहे मध्ये पण क्रॉस आहे पण हा तर त्यांचा प्रॉब्लेम नाही आहे ना. आणि आता इकडे आता तेजू म्हणते की मी तुझ्या प्रेमाच्या विरोधातच नाही आहे पण तुमच्या आईच्या झालेल्या अपमानाबद्दल त्याच्यापेक्षा तुम्हाला तुमचे इथिक्स महत्त्वाचे आहेत का? आणि तेजू म्हणते की बरं जाऊ द्या आता माझी मुलं मोठी झाली आता त्यांना आईची गरज नाही. इकडे आता सगळेजण सुभाषसोबत पमासोबत सगळ्या मिळून आता त्यांना मिठी मारतात आणि एक सुंदर फॅमिली असल्याचं सगळेजण आता आनंद साजरा करतात. इकडे आता ही स्वतः तेजस्विनी आता इकडे शर्वरीच्या मोबाईलवर कॉल करते आणि तिचा आलेला फोन बघून तेजस्विनी खानोलकरने आपल्याला फोन केला असा विचार करून आता घाबरतच शेरू फोन उचलते. तर आता तेजस्विनी म्हणते की मी तेजस्विनी खानोलकर बोलते. शेरू म्हणते काकी? तर लगेच आता तेजू म्हणते की एवढं घाबरायचं काही कारण नाही आहे, मी तुला फोन करू शकत नाही का? शेरू म्हणते तसं नाही आहे काकी. आणि तेजस्विनी म्हणते की मला जरा तुला भेटायचं होतं आणि तुझ्याशी बोलायचं होतं. तर शेरू म्हणते की येते ना मी. आणि शेरू म्हणते की ऑफिसमध्ये यायचं का कुठे यायचं? तेजस्विनी म्हणते एवढ्या लांब जायची गरज नाही आहे, फक्त तू घराच्या बाहेर ये. आणि तेजस्विनी म्हणते मी घराबाहेर थांबले तुझी वाट बघत. आणि शर्वरी म्हणते हो हो आलेच मी. आणि आता घाईघाईने गडबडीत आता शर्वरी ही बाहेर येते आणि तेजस्विनी आता शर्वरीसमोर येताच आता शर्वरी घाबरतच तेजस्विनीकडे बघते. आणि त्यानंतर आता तेजस्विनी आता इकडे शर्वरीला म्हणते की हे बघ तू प्रेझेंटेशन दिलं त्याचं सगळीकडे कौतुक झालं आणि डीलसुद्धा, त्यामुळे आता इथून पुढे तू आमच्या कंपनीत नोकरी करायची नाहीस. ते ऐकता शर्वरीला धक्का बसतो. तर आता शर्वरी म्हणते का?
तर तेजस्विनी म्हणते की आता बस झालं, आता ना डील झाली, तुझं कौतुकही झालं, पण आता तू कामावरती यायचं नाहीस. आणि आता तेजस्विनी तेथून निघून जाते तर शर्वरी ही पमा आणि सुभाषला सगळी हकीकत सांगते. तेव्हा दोघांना धक्का बसतो आणि स्वतः आता ऑफिसमध्ये पमा ही तेजस्विनीची भेट घेण्यासाठी येते आणि पमा ही त्यासाठी शर्वरीकडून जर काही चुकलं तर माफी मागायला सांगते. तर लगेच आता पमा ही माफी मागायला लागता क्षणी तेजू म्हणते की माफी अशी मागायची असते का, पाय धरून माफी मागायची. आणि इकडे आता पाय धरून पमा ही तेजस्विनीच्या खाली बसता क्षणी पाठीमागून शर्वरी तिथे येते आणि म्हणते थांब आई. तर आता शर्वरी म्हणते की माझ्यासाठी जर माझ्या आईला माफी मागावी लागत असेल तर तुम्हाला जे काही माझ्याकडे प्रॉब्लेम असेल तर मी त्यासाठी माफी मागते. आणि शर्वरी तेजस्विनीची माफी मागायला लागताच पाठीमागून थांबा असे म्हणत जय तिथे येतो आणि जय आता सगळ्यांसमोर बोलतो की कुणालाही माफी मागायची गरज नाही. तर रंग सरड्यावनी पलटवत आता तेजस्विनी म्हणते की मी सुद्धा यांना हेच सांगत होते की माफी मागायची गरज नाही, आता डायरेक्ट लग्नाच्या तयारीला लागा. आणि तेजस्विनीला सगळ्यांनी रंगेहात पकडून तेजस्विनीचा खरा रंग समोर येताच आता इकडे जयने एका सेकंदात तेजस्विनीला निर्णय बदलायला लावलेला असतो आणि गौतम आसावरीच्या लग्नाच्या तयारीला आता सुरुवात करायला तेजस्विनी सांगितलेले असते. तर आता शर्वरी आणि जय काय करतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.